उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे। त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील। या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार। अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थ आणि इतर महत्त्वाचं खातं सुद्धा होतं। पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम आहे। अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते। आज केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील, इतर कोणाचाही शपथविधी नसणार आहे। शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडही केली जाईल आणि या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे। दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्यात आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार। सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यावर विचारले असता शरद पवार यांनी असे सांगितले की मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, अजित पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले, आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे। त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला, पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचिती दिसते। आमचा मार्गच वेगळा आहे, परिवार हा साथ देण्यासाठी, बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही। सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार हे मला माहिती नाही असं म्हणून या सगळ्या खेळात आम्ही नाही हे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट करून दाखवलं। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। सुनेत्रा पवारांचा हा निर्णय मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अंतर्गत चर्चा करून घेतला असावा, तो त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय असेल असं म्हणत शरद पवार यांनी दोघांना एक्सपोज करून टाकलं। एवढ्या घाईत हा निर्णय का झाला ते माहिती नाही असं सांगून राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना नको आहे, ते विलीनीकरणाला घाबरत आहेत असा मेसेज शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून दिला। 12 तारखेला विलीनीकरण होणार होतं हे सांगून आत्ता दादांचा पक्ष जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरुद्ध वागत आहे, हा संदेश तिकडच्या सामान्य कार्यकर्त्यांना देऊन टाकला। दादा म्हणजे आम्हीच, पटेल तटकरे नव्हे, हे देखील शरद पवारांनी हायलाइट करून टाकलं। दरम्यान अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा वहिनींचा कुटुंबांशी संवाद झालेला नाही, कोणतीही राजकीय चर्चा झालीच नाही हे सांगून उर्वरित पवार कुटुंब या निर्णयात नाहीये असा संदेश शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।